मंत्र हा खूप पॉवरफुल असतो, लक्षात ठेवायचा. आणि त्याची मी अनुभूती पण तुम्हाला सांगेन थोड्या वेळाने. तर इथं यायला निघालो. मग असं कुठं ध्यान साधण्यासाठी आपल्या घरीच करू, काय वेगळं काही घराच्या बाजूला काही बनवता येईल ध्यान साधनेचं, किंवा जसं गुरुदेव सेवा मंडळाचं तिथं मुजरीला आहे गुरुजी महाराजांचं, तसं आतमध्ये तळघरात आहे त्यांचं ध्यान साधण्याचा विषय, कसं करता येईल काय, त्या पिरॅमिड वगैरे काय त्याचं काय आहे ते जाणून घेऊ. त्या भावने सरांनी सांगितलं मला का अरे आहे एक ते कोहऱ्या रोडवर तर या सेलुटी रोडवर सांगितलं त्यांनी. तर आम्ही नंतर सेलुटी रोडकडे वळलो. आल्यानंतर चुकला आमचा मार्ग. तर आम्हाला पहा किती म्हणजे थोडंसं तिथं जाताना आम्हाला शगुन दिसलं ध्यानमध्ये, तर साप दिसला आम्हाला. होतं गुरुजी म्हणतात, अशोकजी म्हणतात साप दिसला आपल्याला, खूप शगुन आहे, चांगल्या कार्यात जातो आपण, साप दिसला, एक साप आडवा गेला, मग सगुन आहे म्हणाले. मग तिथून पलटलो आम्ही. सेलुटी रोड नाही, कोहऱ्या रोडवरच आहे पिरॅमिड म्हणून. तिथं मग एकाने सांगितलं तर विचारलो आम्ही या सेलुटी गावामध्ये. मग इथं आलो पाहायला, बघायला, नुसतं बघायला आलो. तर मग हे चार्ट पाहिलं मी, इथं शिबिर आहे म्हणून. तर मला तर आवड होती, मी जुळलो होतो अगोदर, पण चला प्रत्यक्षात इथं जुळू आपण. मग मी त्याच दिवशी आलो आणि दुसऱ्या दिवशी मी इथं जॉईन झालो. म्हणजे रविवारला दुसऱ्या दिवशी जॉईन झालो. आणि ह्या शिबिरात भाग घेतो. मला असं वाटलं बा आपल्याला तेव्हा वाटत होतं की मी त्यांचे फॉलोअर जे बीबी चव्हाणचे ते गुजरातला राहतात, त्यांचे बाकी फॉलोअर एकच होते इथं किरण वाटारे नाशिकला. मग त्यांना बोलवायचं का कधी, काय करायचं असं तसं, किंवा तिकडे एखाद्या वेळेस भेटायला जाईल का गुजरातला. पण आता एवढं ते आपल्याला जवळ, आताही आपल्या काळेसाई आहेत आणि गीता आहे, आता हे जवळचे लोक आहे आपले, महाराष्ट्रातले आहेत. तर म्हटलं याच्या आता सानिध्यात राहून आपण आणखी काही शिकू शकतो. तर एकंदरीत हा चांगला आहे आहार पद्धती, आणि प्रत्येकाला सांगतो, पण काय लोक ऐकायला तयार नाही, एवढं करायला तयार नाही, एवढं पथ्य करायला तयार नाही. हे नाही खायचं का, ते नाही खायचं का, हे आपल्याला जमणार नाही. मी ऑफिसला जातो, मी म्हटलं डबा घेऊन जा, ज्यूस काढून जा सकाळी, पण कोणी ऐकायला त्याने कठीण आहे बा, असं जमणार नाही. मग आता काय सांगता. म्हणजे असं आहे. आता माझी पुढली इच्छा आहे का बा आपण हे शिबिर घ्यावं, 1-2 शिबिर आपल्या गावाकडे घ्यावं, आणि अनेक लोकांना ह्याबद्दल डाएट सिस्टमबद्दल जागृत करावं. अपक्व आहार आणि उपवासातून निरोगी जीवन कसं जगता येईल हे आपण लोकांना मार्गदर्शन व्हावं, त्यांना कळावं, आणि रोग नसेल तर निरोगी जीवन कसं जगावं आणि रोगातून मुक्त कसं व्हावं ह्याबद्दल आम्ही काटेकोर प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू. आणि सुमिरन जो म्हटलं आहे ध्यान साधना, मी 1989ला गुरुदेव स्वामी चिदुरासानंदाशी जुळलो. त्यांचे गुरु स्वामी मुक्तानंद आणि त्यांचे गुरु स्वामी अवधूत नित्यानंद, ते अवधूतच होते गजानन महाराजांसारखे. त्यांचं आश्रम आहे गणेशपुरी, जिल्हा ठाण्यामध्ये, ऐकलं असेल, जिल्हा ठाण्यामध्ये त्यांचं